नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार करते गोलंदाज भूषण 24 चेंडू आणि 37 धावा पहिला चेंडू ह्या बेलस मात्र आपला परिचय देतोय निरंजन पिसेकर षटकाराने आगाज करतोय सुरुवात करतोय संघाचं आणि स्वतःचं खातं अकाउंट ओपन केलंय षटकाराने तर पहिल्या चेंडूवरती आघात केले षटकाराने सुरुवात खूप चांगली केली आहे शेवट सुद्धा चांगलंच होणार यात मात्र शंका नाहीये यावेळेस मात्र अराउंड द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फक्त एकच धाव इथून मिळेल खूप चांगले क्षेत्ररक्षण व्हेरी गुड फिल्डिंग 7 धावा धावफलकावरती 37 धावांचा पाठलाग करायचा आहे मयूर ग्रुप बदलापूर या संघाला नक्कीच खूप मोठं नाव ज्याने आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून विकासाला नक्कीच साथ दिली आणि एक उद्योजक म्हणून ज्यांची ओळख या बदलापूर परिसरामध्ये नक्कीच मयूर शेठ पिसेकर असतील त्यानंतर प्रतीक दादा पिसेकर नक्कीच खूप मोठी व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातंय उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातंय आज त्यांचा संघ या मैदानावरती खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी करत असताना मात्र खूप चांगलं प्रदर्शन खूप चांगलं क्रिकेट या मैदानावरती दाखवलं आणि त्याच प्रकारे फलंदाजी सुद्धा निरंजन दादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते यावेळेस नितेश स्ट्राइक एंडवरती हा चेंडू अप्रतिम स्ट्रोक क्रिकेटचा मादक सौंदर्य पहिल्याच टप्प्यावरती चेंडू सीमा रेषा पलीकडे अंपर सिग्नल सुपर 4 डीजे पुन्हा एकदा मी अविनाश टेंबे जमलेल्या तमाम क्रिकेट रसिक आणि प्रेक्षकांचं तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच जे प्रेक्षक पाहत असतील त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो त्यानंतर नक्कीच आमचे सर्व टीम 10 क्रिकेटची त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच त्यानंतर आमचे कॉमेंटेटर ओमकार तिरटे यांचं सुद्धा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो ज्यांनी मला या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये इथे संधी दिली आयोजकांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी संधी दिली त्यानंतर महेश धुले उर्फ मायडी बदलापूर कॉमेंटेटर्स असोसिएशन संघटनेचे नक्कीच सर्वकर्ते महेश धुले उर्फ मॅडी यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये संधी दिली या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो पहिले षटक संपले धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती 37 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये सामना मात्र खुला गेलाय या पहिल्या षटकामध्ये उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 19 धावांची गरज यावेळेस पहिल्या टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव खूप वेगाने कंप्लीट केली आहे 19 धावा धावफलकावरती समीकरण इथून मात्र तुम्हाला पाहायला मिळेल 17 चेंडू आणि 18 धावांची गरज शॉर्ट पिच चेंडू यावेळेस
वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, थ्रोपैकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज निरंजन, इथे मात्र कॉन्फिडन्स हलकस अपील आणि इथे पहिला धक्का लागत असताना मयूर ग्रुप बदलापूर या संघाला फर्स्ट विकेट डाऊन बदलापूर टीम. गोलंदाज रितेश नक्कीच पहिली सफलता अर्जित केली आहे. यावेळेस मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. 1 धाव वेगाने कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी आलेत, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकामध्ये मात्र सामन्याचं चित्र स्पष्ट केलंय. त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा धापलकावरती नोंदवल्या. त्यानंतर मात्र नक्कीच इथून गोलंदाजी करत असताना शिरगाव संघावरती मात्र प्रेशर नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवे ते पाहूया, क्षेत्ररक्षक जज करतील, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय, षटकार. षटकार येतोय प्रतीकच्या बॅट मधून. इथे मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आलेत, मात्र थोडस फंबल पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 2 धावा या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावपलकावरती 31 धावा. आता समीकरण इथून मात्र तुम्हाला पाहायला मिळेल, येणारे 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना मात्र खुला झालाय बदलापूर संघासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका शिरगाव संघ, आपल्याला सूचना आणि विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू. स्ट्राइक एंड वरती. बारा चेंडू 6 धावा. गोलंदाज सज्ज. यावेळेस ऑन साइडला चेंडू, फक्त 1च धाव. अकरा चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस आडव्या पार्टने नक्कीच सामना मात्र खुला झालाय. तर ह्या धावा डिफेन्स केल्या जातील का शिरगाव संघाच्या माध्यमातून. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज.
यावेळेस मिस टाइम स्ट्रोक गोलंदाज स्वतः जज करतील. इथे मात्र अजून एक धक्का दिला जातोय बदलापूर संघाला. मयूर चौथ्या क्रमांकावरती आलेत. यावेळेस स्वीटचा प्रयत्न मात्र गरज होती का? मी म्हणेन सामना नक्कीच सिंगल डबलने जर जिंकता येत असेल तर मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज मी म्हणेन नसेल बदलापूर संघाला. मात्र जर चुका केल्या तर इथून मात्र तुम्हाला नक्कीच यावेळेस दुसऱ्या धावेचा मानस मात्र बॅकअप दिलं जाते. कलेक्शन नक्कीच चुकीचं झालं होतं मात्र बॅकअप दिलं जातं. इथे एकच धाव मिळेल. मयूर दरम्यान नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चौतीस धावा धावपलकावरती अजूनही जर बघितलं तर 3 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. मात्र मी म्हणेन खूप चांगली गोलंदाजी नक्कीच ह्या षटकामध्ये म्हणावी लागेल कारण फक्त 3 धावा खर्च केल्यात. इथून मात्र सामना आता नक्कीच कुणाच्या बाजूने नक्कीच हा सामना कोण जिंकेल हे आता मात्र सांगता येणार नाहीये. कारण जर चांगली गोलंदाजी केली तर इथून मात्र शिरगाव संघ कमबॅक करेल. जर एखादा मोठा फटका आला तर इथून मात्र बदलापूर संघ हा सामना नक्कीच विजय संपादित करेल. मात्र सुरुवातीचे जर चेंडू चांगले फेकले तर कमबॅक करण्याची संधी असेल शिरगाव संघासाठी. जर सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर नक्कीच सामना मात्र इथे विजय होऊ शकतोय बदलापूर संघ. तर 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. फलंदाज मयूर स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज चेतन नक्कीच प्रेशर असेल. गोलंदाजावरती प्रेशर असेल फलंदाजावरती. मात्र हे यावेळेस चेंडू हवेत क्षेत्ररक्षण जज करतील फलंदाज बाद. इथून मात्र आता नक्कीच प्रेशर असेल फलंदाजावरती. प्रेशर असेल गोलंदाजावरती. मात्र पहिल्या चेंडूवरती इथे सफलता अर्जित केली आहे चेतनने. नक्कीच विजयाची चाहूल लावली आहे आपल्या संघाला. नितेश सलामीला आलेला फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक ह्या वेळेस असेल नितेशकडे. संघाला विजय संपादित करून द्यावा लागेल. मात्र एकीकडे गोलंदाज नक्कीच हार मानत नाहीये. पहिल्या चेंडूवरती आपली गुणवत्ता दाखवली आहे. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी आलेत. मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि हा सामना मात्र इथे बदलापूर संघाने नक्कीच विजय संपादित केलाय. आणि शेवटची लढत तुम्हाला पाहायला मिळेल मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष
जय भवानी शिरगाव या दोन संघांमध्ये नक्कीच शेवटची लढत आजच्या दिवसाची तिसऱ्या फेरीचा सामना. मी थांबतो तुम्ही थांबू नका, पाहत राहा. देवांश 11 फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या फेरीचा सामना तुमच्या भेटीस येईल. जय भवानी शिरगाव विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर या दोन संघांमध्ये. तर मी थांबतो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ही स्पर्धा. देवांश 11 फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोपाडा आयोजित ही स्पर्धा. नक्कीच तर शेवटचा सामना तुमच्या भेटीस येईल थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका. मी थांबतो तुम्ही थांबू नका. तर पुढच्या सामन्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल ओमकार तेरडे सर यांना. मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा यायचं आपण. मॅन ऑफ द मॅच, वेल प्लेट, खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. अवघ्या 36 धावांवरती शिरगाव संघाला नक्कीच थांबवलं आणि 37 धावा चेस करायच्या होत्या, सहजपणे चेस केल्या, आपल्या संघाला विजय संपादित करून दिला. वेल प्लेट. मॅन ऑफ द मॅच प्रतीक पेसेकर यायचं दादा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातील अंतिम लढत नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एकीकडे असेल जय भवानी शिरगाव, त्यांच्या विरोधात फाईट करेल मयूर ग्रुप बदलापूर. नक्कीच चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय मयूर ग्रुपच्या माध्यमातून. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय आमच्या व्यासपीठावरती. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय भवानी शिरगाव टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केले फलंदाजीसाठी मयूर ग्रुप बदलापूर टीमला. तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा जय भवानी शिरगाव संघ. तर सामना 4 षटकांचा असेल. 4 षटकांचा असेल सामना. तर 2 ऑफिशियल पंच देखील सज्ज होतील. तर चला जय भवानी शिरगाव संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा.
इथे मात्र बॅक टू द बॉल चेंडूला खेळून काढले हेमंत आहेत. चेंडूवरती डायरेक्ट हिट देण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता. त्याच दरम्यान सन्माननीय अनंत बोबे यांचं देखील आगमन झालंय साईगावचे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. गेम ऑन झालाय. दुसरा चेंडू इथे माझा मोठा फटका मिस टाइम आहे. झेलची संधी असेल. मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच उपउपांत्यपूर्व फेरीची लढत आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. जय भवानी शिरगाव विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर आणि फिकेचा कौल जिंकला. शिरगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सागर गोलंदाजी मार्क होती. बॅक टू द बॉल चेंडूला खेळून काढलाय. सिद्धेश आहेत चेंडूवरती. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते सिद्धेशच्या माध्यमातून. धावफलकावरती 4 धावा लागल्यात. चांगली गोलंदाजी सागर इरमाळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू. अकोटापै चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता मात्र पंचांनी नक्कीच 1 बाउन्स घोषित केलंय. तर माझा सेकंड बाउन्स ती नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाईल. पहिलं षटक आहे गोलंदाज सागरचं. अप्रतिम खेळ सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इथे माझा इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढायचा होता. इथे मात्र लास्ट मोमेंटला झेल ड्रॉप झालाय तोपर्यंत ही एक धाव कंप्लीट केली जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सातत्याने हा संघ ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्या वेळेस या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतो. नक्कीच दोन्ही संघ एकाच ताकदीच्या आता मैदानाच्या आतमध्ये अस्तित्वाची लढाई नक्कीच असेल. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये. इथे मात्र मिस टाइम होता आणि इथे वाईड इस्ट लॉंग ऑफला झेल कॅरी केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा लागेल मयूर ग्रुप बदलापूर टीमला. थँक्यू. प्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून चला फास्ट खेळा. जय भवानी शिरगाव संघ. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सिद्धेश. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 5 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सिद्धेश गोलंदाजी मार्क होती. सज्ज होईल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे प्रतीक. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. नक्कीच खूप जोरात बॅट फिरवली होती मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. प्रतीक आहेत. प्रतीक पेसेकर ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. अप्रतिम नजारा पेश केला गोलंदाजीचा. आता मात्र फलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल. पुढचा चेंडू इथे मात्र एज लागलीये. बिग विकेट डाऊन. प्रतीक पेसेकर बॅक टू दी पवेलियन.
अप्रतिम गोलंदाजी नक्कीच सिद्धेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी, शॉर्ट फाईन लेगला झेल कॅरी केला जाईल. आणखीन एक धक्का लागेल मयूर ग्रुप बदलापूर टीमला. प्रज्वल बॅक टू दी पवेलियन. ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सिद्धेश. स्ट्रायकिंगला आहेत निरंजन. आता निरंजन आणि मयूरला नक्कीच खेळ सावरावा लागेल. इथे मात्र रिव्हर्सचा फटका निरंजनच्या बॅट मधून. चेंडू जाईल वन बाउंड, सीमारेषा पार. 4 धावांसाठी दमदार चौकार. फलकावरती धावा लागल्यात त्या 9 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. सिद्धेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धाफलकावरती धावा स्थगित आहेत. 9 धावा. धाफलकावरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 9 धावा धाफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. सबमरीन डिलिव्हरीचा वापर केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा लागल्यात त्या 9 धावा. डीजे तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज हेमंत सज्ज होईल. गोलंदाजी मार्क होती. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत मयूर. तर चला फास्ट केला जय भवानी शिरगाव संघ. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. आता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी शिरगाव संघाच्या माध्यमातून शैली खूप वेगळी पाहायला मिळते गोलंदाज हेमंतची. ते मात्र चांगला मिस टाइम आहे. झेल कॅरी केला जाईल आणि आणखीन एक धक्का लागेल मयूर ग्रुप बदलापूर टीमला. पुढचा चेंडू निरंजन आहेत स्ट्राईक एंडला. तिसरे षटक आहे. नक्कीच धाफलकावरती जास्तीत जास्त धावा लावण्याचं काम या 2 षटकांमध्ये करावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल वन बाउंड, सीमारेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा दमदार चौकार.
हल्ला चढवलाय आता मात्र हेमंत वरती नक्कीच जास्तीत जास्त धावा कुठून काढण्याचा मानस असेल या षटकांमध्ये, कारण नक्कीच स्लॉगरची षटका आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू बराच काळ हवेत आहे. झेलची संधी, सागर होते झेल खाली आणि आणखी एक धक्का लागेल मयूर ग्रुप बदलापूर टीमला. फलकावरती धावा झाल्यात तर 13 धावा. इथे माझा फर्निचर बिघडवलं जात आहे. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, आणखीन एक धक्का लागलाय मयूर ग्रुप बदलापूर टीमला. तर 4 फलंदाज गोल्डन डक वरती बाद झालेत. एकही धावफलक वरती धावा ऍड नाही करू शकले. फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती. नक्कीच लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत आहेत गोलंदाजी मार्क वरती ऑन अ हॅट्रिक. ऑन अ हॅट्रिक. मात्र दिशा पाहावी लागेल. चिंटू स्वैर आहे, अवंतर आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एमन सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजीसाठी इथे माझा मोठा फटका डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 15 धावा. राहुल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे विवेक. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. लेग स्टंप वरून चेंडू निघून गेलाय. लेग कटरचा वापर इथे मात्र केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय काउ कॉर्नर रिजनला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. स्लॉगरचं षटक आहे. अनमरचं षटक. नक्कीच या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस असेल फलंदाज
प्रणीतचा इनेट नंबर 8 साठी आलेत. नक्कीच प्रणीत आपल्या नावाचा परिचय देत असताना षटकार लगावलाय प्रणीतने. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढायचा होता. माझा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा झाल्या त्या 21 धावा, 21 रन ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच लो स्कोरिंग मॅच चांगले पाहायला मिळतात. अतिशय टफ सामना नक्कीच होईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. धावचीची संधी असेल आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात. थँक्यू. धावफलकावरती धावा झाल्या त्या 21 धावा. 7 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील या सत्रातील. पाहिजे नक्की किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती. नक्की शेवटची मॅच आहे. अस्तित्वाची लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तो संघ जिंकेल तो नक्कीच टॉप 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. कालचा दिवस जर्मन डोकी संघाने गाजवला. नंतर सेमीफायनल नंबर 1 आपण खेळवली. एरंदर संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. त्या स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढायचा होता. धावचीची संधी असेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेसाठी देखील ते फलंदाजाला परतावं लागेल. 25 धावा धावफलकावरती. 26 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी जय भवानी शिरगाव टीम समोर.
26 धावांची गरज आहे विजयासाठी जय भवानी शिरगाव टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. कुंदन आणि सागर स्ट्रायकिंगला सागर आहे. मयूर गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू इथे मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. मयूर पिसेकरचा ज्याने 2 सामन्यांमध्ये फक्त एका धावेचं षटक हाताळलंय त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र करावी लागेल जय भवानी शिरगाव संघाच्या विरोधात. मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेग रिजनला. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पार. संघर्षाचा शंकनात करत असताना आलेला हा पहिला चौकार सागर इरमळीच्या बॅट मधून. थँक्यू. पुढचा चेंडू त्यामध्ये पुन्हा एकदा अनसरीला चेंडूला खेळून काढले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा माणूस नसेल एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाफलकावरती धावा लागल्यात त्या 5 धावा. 26 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज होती. धाफलकावरती धावा आता लावल्यात 5 धावा. अजूनही 21 धावांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलाय फाईन लेग रिजनच्या डोक्यावरून. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. पुढचा चेंडू हलक्या हाताने नक्कीच स्टेअर केले. सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. नक्कीच एखादा मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. उपांत्य फेरीची लढत क्वार्टर फायनलचा सामना आपण एन्जॉय करते संध्याकाळच्या 17 मध्ये. पुढचा चेंडू प्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला संपुष्टात येईल. एक षटक्या संपल्यानंतर धाफलकावरती धावा लागतील त्या 12 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज प्रतीक. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे विजयासाठी जय भवानी शिरगाव टीमला. की सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक येईल ती म्हणजे सागरकडे. 13 धावा धाफलक्यावरती. अजूनही 13 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल विजयासाठी. इथे माझा फर्निचर बिघडवलं जात आहे. पहिला हादरा लागेल जय भवानी शिरगाव टीमला. सागर इरमाळी बॅक टू द पवेलियन.
पहिल्या विकेटचं पतन पहिल्या हाताला लागलाय जय भवानी शिरगाव टीमला. सागर इरमाळे नक्कीच तंबूच्या अष्टाला परतलेत. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडू गलीमधून खेळून काढायचा होता. आता चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. प्रतीक पिसेगाच्या माध्यमातून महिला चेंडूवरती एक धाव आले. दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेली. तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा स्थगित आहे. 13 धावा. पुन्हा एकदा नक्कीच गलीमधून चेंडूला खेळून काढायचा होता. आता चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम स्पेल आता मात्र हाताळत असताना प्रतीक पिसेकर आपल्या संघासाठी नक्कीच झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि आता मात्र गरज असेल 13 धावांची विजयासाठी जय भवानी शिरगाव टीमला. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे माझा मिस टाइम आहे. झेलची संधी. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक आदर लागेल जय भवानी शिरगाव टीमला. उमेश बॅक टू दी पवेलियन. नंतर एक धाव खर्च केली आहे प्रतीकने या षटकामध्ये. 13 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि समय काढण्याचा जर विचार केला तर 13 धावांची गरज असेल विजयासाठी. अप्रतिम गोलंदाजी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण तिथे खराब पाहायला मिळते निरंजनच्या माध्यमातून. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 15 धावा. तर 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल विजयासाठी जय भवानी शिरगाव टीमला. मार्कवरती सज्ज होईल. अप्रतिम गोलंदाज प्रतीक. नक्कीच प्रतीक पिसेकरने 3 धावांचं षटक हाताळलं. 2 गडी बाद केल्या. पहिले षटक 12 धावांचं पाहायला मिळालं. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 16 धावा. सामना अजूनही खूप क्लोज आहे. नक्कीच हे षटक कमी धावांचं पाहायला मिळेल तर शेवटच्या षटकापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम मॅच नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू आहे. जय भवानी शिरगाव विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर अस्तित्वाची लढाई. दोन्ही संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. जो मात्र संघ मेहनत करेल तो मात्र नक्कीच विजय प्राप्त करेल. पुढचा चेंडू इथे मात्र स्कूपचा फटका पाहायला मिळतो. फाईन लेग रिजनला चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी आलेला हा दमदार चौकार.
ने कुठेतरी सामना खुला झालाय, समीकरण खुलं झालंय. धावफलकावरती धावा लागल्या तर 20 धावा आणि आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. जय भवानी शिरगाव टीमला जो संघ जिंकेल तो नक्कीच क्वालिफाय होईल. इथे मात्र पंचांकडे अपील केलं गेलं होतं, अपील फेटाळून लावलंय. नक्कीच धावफलकावरती धावा स्थगित. 20 धावा धावफलकावरती प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच संजीवनी देण्याचं काम करेल मयूर ग्रुप बदलापूर संघाला आणि बॅकफुटला घेऊन जाईल ते म्हणजे जय भवानी शिरगाव टीमला. इतिहास घडवावा लागेल या मैदानावरती, धावा डिफेन्स कराव्या लागतील मयूर ग्रुप बदलापूर संघाला. अप्रतिम गोलंदाजी. पंचांकडे पुन्हा एकदा अपील केलं गेलं होतं, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 20 धावा. येणारे 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल विजयासाठी जय भवानी शिरगाव टीमला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होईल. गोलंदाजी मागवती. अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे माझ्या इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. डिपेक्सच्या कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 22 धावा. 22 धावा धावफलकावरती 4 धावांची आता मात्र गरज असेल विजयासाठी. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज विजयासाठी जय भवानी शिरगाव टीमला. हलक्या हाताने नक्की स्टेअर केलंय. धावचीची संधी असेल, डायरेक्ट हिट देण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 30 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 23 धावा. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज आहे विजयासाठी. पाण्याची मागणी केली जाते, पाणी पुरवायचंय मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मिस टाइम आहे. जेलची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का लागेल जय भवानी शिरगाव टीमला.
नक्कीच सामना खूप क्लोज पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज असेल विजयासाठी. जो संघर्ष करेल तो सामना जिंकेल. तर मात्र सिद्ध करावं लागेल आपली स्वतःची खरी स्पर्धा स्वतःशीच असते. नक्कीच जो झुंज देईल तो मात्र विजय प्रस्थापित करेल. पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी इथे मात्र झेल सोडलाय की हा सामना सोडलाय क्षेत्ररक्षक नितेशने. सोप्पा झेल होता मात्र झेल जमिनीला दान झालाय आणि कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने म्हटलं जातं आणि इथे मात्र झेल सुटलाय. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची गरज असेल विजयासाठी. सामना अजूनही खूप क्लोज आहे. नक्कीच एकात 2 निर्धाव चेंडू आले तर सामना खूप क्लोज पाहायला मिळेल. सामना खूप क्लोज आहे. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश. झेल सोपा होता, झेल सोडलाय की सामना सोडलाय. आता मात्र पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी हलक्या हाताने डीप विकेटला चेंडू तटवला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने समीकरण खुलं होईल. 25 धावा धावफलकावरती कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एका धावेची गरज आहे विजयासाठी. एका धावेची गरज आहे. 3 चेंडू इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी आणि इथे मात्र झेल सोडलाय आणि सामना जिंकलाय जय भवानी शिरगाव संघाने आणि टॉप 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय.